जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो अधीर मन झाले या सॉन्गवरती आपण बनवलेला आहे. खरं तर हे सॉन्ग अजिबात कुठे ट्रेंडिंगला किंवा चर्चेत नाही, तरी देखील आपण या सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, या सॉन्गला आपल्याला ट्रेंडिंगला घालवायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सगळ्यांनी कमेंट देखील करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे. जितके जास्त कमेंट येतील तितका मित्रांनो हा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट नक्की करा. सोबतच या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल प्रीसेट यूज होणार आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या मटेरियलची लिंक आहे, म्हणजेच आपल्या वेबसाईटची लिंक आहे, त्यावरून डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ दिलेला आहे, तो एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, कारण टेलिग्रामवरती देखील तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबत डेली मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. Once more! Once more! Once more! ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो. आता सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रीसेट इम्पोर्ट करण्याच्या पूर्वी तुम्हाला फोनमध्ये फॉन्ट ॲड करून घ्यायचे आहेत. म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये फॉन्ट ॲड करायचे आहेत. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक रेशो सिलेक्ट करायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी टेक्स्टवरती जा आणि कुठलाही एक मराठी शब्द तुम्ही या ठिकाणी टाईप करून घ्या. ठीक आहे, मराठी शब्द टाईप केल्यानंतर वरती जो रोबोट रेग्युलर फॉन्ट दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे इम्पोर्टेड आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि खाली तुम्ही इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. आता इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे आहे ते एक म्हणजे मटेरियल दिलेलं आहे, त्या मटेरियलमध्ये 3 फॉन्ट दिलेले आहेत. ठीक आहे, तर आज आपल्याला 3 फॉन्ट लागणार आहेत. एक आहे शरद 76, तर तो ॲड करायचा. नंतर इम्पोर्ट फॉन्टवरती जायचं आहे. नंतर लिप फॉन्ट आहे तो एक क्लिक करायचा, त्यावरती ॲड होऊन जाईल. आणि नंतर आपल्याला या ठिकाणी तिसरा फॉन्ट जो आहे तो iOS 16 हा फॉन्ट आहे. तर हे तिन्ही फॉन्ट मी ॲड केले आणि ते तिन्ही फॉन्ट तुम्हाला इथे दिसून जातील. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, हे फॉन्ट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर परत तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करा, म्हणजे तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा कुठलाही इश्यू येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आता प्रीसेट आपण इम्पोर्ट करूया. प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसून जाणार आहे. आता मित्रांनो, यात ग्रुप जो आहे तो एडिट करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर यात तुम्हाला 4 इमोजी दिलेले आहेत आणि इमोजीच्या खाली तुम्हाला परत एक ग्रुप आहे. तर त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. हा जो JPG फाईल खाली इमेज आहे त्यावरती क्लिक करून इमेज रिप्लेस करू शकता, अदरवाईज त्याला तुम्ही इथून डिलीट करू शकता. आणि प्लसवरती क्लिक करून तुम्हाला जो पण फोटो ॲड करायचा असेल तो फोटो या ठिकाणी ॲड करू शकता. जसं की हा फोटो मला ॲड करायचा आहे. हा फोटो ॲड केला मी, एंडपर्यंत वाढवला, लॉंग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घेतला आणि या फोटोला नंतर साईज वगैरे कमी करून अशा प्रकारे बघू शकता, याची साईज वगैरे कमी केली आणि इथं अशा प्रकारे प्रॉपर मी सेट करून घेतला. बॅक यायचं. बॅक आल्यानंतर ग्रुप जो आहे तो आहे असं तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो ग्रुप एडिट करून घ्यायचं आहे. तर सध्या तर मी तुम्हाला जे आहे ते सगळे ग्रुप एडिट करून दाखवतो. ग्रुप 2वरती परत इथं ग्रुप 1वरतीच क्लिक करायचं. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. या ठिकाणी एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे आणि इथून परत आपल्याला दुसरा इमेज म्हणजे जो कुठला आपल्याला ॲड करायचा होता तर तो इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचा. ओके, तर अशा प्रकारे जो आहे तो हा इमेज मी ॲड केला. थोडासा खाली घेतो तर बॅक यायचा. ओके, आता मित्रांनो, काही वेळेस तुम्हाला हे इमोजी लहान दिसतील. ठीक आहे, तर या 4ही इमोजीला आता सिलेक्ट करा. एक वेळेस ग्रुप एडिट करताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. ठीक आहे, इथंपर्यंत एडपर्यंत मी वाढवून घेतली आणि अशा प्रकारे इमोजी देखील आपले दिसून जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारे 4ही ग्रुपचे इथे एडिट करायचे. तर मी पटकन एडिट करून घेतो. तर मित्रांनो, 4ही ग्रुप एडिट झालेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट बघा, इथं परत एक वेळेस ग्रुप लहान झाला तर या ग्रुपवरती जायचं, या बीटपर्यंत जाऊन हा इथून वाढवायचं आहे. ओके, तर आता मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, आता हे जे मी एडिटिंग केलेलं आहे ते ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर यात एक तुम्ही गोष्ट एक लक्ष देऊन बघितली असेल तर समजले असेल. फोटोमध्ये साडी ऑरेंज आणि ब्ल्यू कलर आहे, तर मी बॅकग्राऊंडला ब्ल्यू कलर दिलेला आहे. इथं येलो आहे तर मला इथे येलो द्यायला पाहिजे. तर इथं ग्रुप 1वरती क्लिक करतो
बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे. शॅडो याचा इनेबल जो आहे तो करायचा आपल्याला, ठीक आहे. तर इथं बघू शकता हा जो ग्रुप आहे आपला याला करू शकता किंवा एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि आतला आहे आतल्याला मी दिलेलं आहे. तर इथून तुम्ही शॅडो जो आहे तो येलो करायचा. ओके, म्हणजे ज्या टाईपचं तुमचा आतला ड्रेस वगैरे असेल तर त्या टाईपमध्ये जर केला तर आणखीन थोडा अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. इथं येलो आहे येलो केलेला आहे, इथं रेड आहे रेड केलेला आहे. तर अशा प्रकारे केलं तर थोडं आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल. सोबतच मित्रांनो आणखीन काय करायचं, आता ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. यात परत एक वेळेस एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि हे 2 फॉन्ट तुम्हाला मी हाईड केलेले आहेत तर ते अनहाईड करायचे. इथं परत एक वेळेस ग्रुप लहान झाला बघा तर याला लगेच वाढवून घ्यायचं आहे. जोपर्यंत एडिटिंग आपलं संपत नाही तोपर्यंत ग्रुप लहान होत राहतील. तर ते जे आहे ते ॲटोमॅटिक लहान झाल्या मोठे करा, म्हणजे नंतर प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि यात आपल्याला मुवमेंट द्यायचे आहेत. तर मुवमेंट द्यायला लागणार आहेत म्हणून मी तुम्हाला त्या मुवमेंट ऑलरेडी दिलेल्या नाहीत, कारण असे ग्रुप लहान होत आहेत आणि ग्रुप लहान झाल्यामुळे मित्रांनो परत ते मुवमेंट ज्या दिल्या होत्या आपण त्या म्हणजे की फ्रेम दिल्या होत्या त्यात इश्यू येऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे हे जे आहे ते मी 4ही बघू शकता ग्रुप एडिट करून घेतलेले आहेत. आता इथून पुढंचं जे एडिटिंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे, पण ते आपण लास्टला बघूया. आधी आपण काय करायचं आहे, इथं ॲनिमेशन म्हणजे मुवमेंट द्यायची ॲनिमेशन कीच्या थ्रू, ठीक आहे. ग्रुप 1 वरती मी क्लिक करणार आहे. तर एक गोष्ट काळजीपूर्वक तुम्ही बघायचे आणि जे मी नंबर सांगतो ते पण व्यवस्थित लक्षात घ्यायचे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे. इथे एक स्टार्टला एक की द्यायची आहे, एंडला एक की द्यायची आणि मिडलला येऊन एक की द्यायची. ओके, म्हणजे मध्ये बरोबर येऊन की द्यायची. परत एक वेळेस इथं रोटेशनवरती क्लिक करायचं. ते मुवमेंट झाली इथं रोटेशनवरती क्लिक करायचं आहे. रोटेशनवरती पण सेम त्या की दिलेल्या आहेत त्यावरतीच इथं मध्ये दिली, इथं दिली आणि इथं दिली, ठीक आहे. म्हणजे पहिल्या ज्या की दिलेल्या आहेत त्यावरतीच आल्या पाहिजे. आता रोटेशनमध्ये जाऊन काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला -5 करायचं. ओके, बघू शकता पहिल्या जी लेअर आहे त्याला -5 0 आणि इथं +5. ओके, अशा प्रकारे करायचं आहे आणि नंतर मुवमेंटवरती जायचं आहे आणि याला तुम्ही या साईडला सरकवायचं. ओके, इकडे या साईडला सरकवलं आणि स्टार्टला यायचं आहे आणि या साईडला सरकवायचं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एकदम सिम्पलमध्ये सांगतो. मुवमेंटमध्ये जायचं आहे, पहिली की या बाजूला सरकवायची. ओके, तर दुसरी की एंडची आहे ती उलट्या बाजूला सरकवायची. ओके, अशा प्रकारे हे येऊन असं जाईल. ओके, आता यामध्ये यायचे पहिल्या दोन्हीमध्ये हे 2 वरती घ्यायचे आणि हे 2 खाली घ्यायचे. ठीक आहे, हे कुठून मी केलं एक वेळेस आणखीन दाखवतो. ठीक आहे, आणखीन एक वेळेस दाखवतो. तर इथं ॲनिमेशन की आहे, याच्या खालच्या बाजूला तुम्हाला ग्राफ दिसेल. तर ग्राफवरती क्लिक केलं, अशा प्रकारे हे वरती घेतलं आणि ह्या 2 खाली घेतले. ओके, ग्राफ अशा प्रकारे घेतल्यामुळे एकदम येऊन एकदम जातं. ठीक आहे, बघू शकता एकदम प्रॉपर दिसत आहे. थोडंसं जे आहे ते खाली गेलेलं आहे आपलं, तर ते कशामुळे गेलं सांगतो मी तुम्हाला. असं इथं दाखवलं होतं त्यामुळे खाली गेलेलं आहे. ठीक आहे, तर ते मी एक वेळेस वरती घेतो. इथं वरती आलेलं आहे. आता याच्या मुवमेंट आपण एक वेळेस देऊया. पहिली तर दिलेली आहे, स्टार्टची देऊया. मी तुम्हाला बोटाने दाखवल्यामुळे ते खालीवर झालं. ओके, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला 1 मिनिटाचा विषय आहे. तर झालेला आहे प्रॉपर, बघू शकता इकडून आलं आणि अशा प्रकारे गेलं. आणि हे जे आपण केलेलं आहे ग्रुप, सेम असाच ग्रुप आपण ह्या 3 नंबरच्या लेअरला करायचा. ओके, आणि 2 नंबरच्या लेअरला आपल्याला वेगळा ग्रुप करायचा. तर मी 2 नंबरचा ग्रुपचा करून दाखवतो. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की, एंडला एक की आणि मिडलला एक की दिली. रोटेशनला सेम त्याच ठिकाणी आपल्याला बीट द्यायच्या. आणि इथं मात्र काय करायचं, आधी आपण -5 केलेलं, पण इथं आपण करताना आधी +5 करायचं आहे आणि इथं -5. आणखीन एक वेळेस दाखवतो. इथं जर बघितलं असेल तुम्ही रोटेशनवरती तर -7 झालेलं आहे, पण काय अडचण नाही. -5 करायचं इथं स्टार्टला, इथं आपण -5 केलं, नंतर लास्टला +5. पण इथं करताना काय करायचं आहे, स्टार्टला +5 करायचं आहे आणि एंडला -5 करायचं, म्हणजे उलटं करायचं. ओके, बाकी मुवमेंट जी आहे ती पण आपल्याला उलटीच करायची. इकडे जे आहे ते आपण या बाजूने येताना दाखवायचं. ओके, आणि लास्टला या बाजूला जाताना दाखवायचं. आणि दोन्हीच्या मध्ये सेम ग्राफ, अशा प्रकारे ग्राफ खाली गेलेला. ओके, तुम्ही ग्राफ मित्रांनो तर 3 डॉटवरून इथून कॉपी कर्व पण करून जो आहे तो पुढच्या याला टाकू शकता. पण ते काय एकदम सिम्पल आहे, तुम्ही काही नाही कॉपी केला तरी चालेल. तर पहिल्या दोन्हीला केलं तसंच इथं पहिल्याला केलं ते तिसऱ्याला, दुसऱ्याला केलं ते चौथ्याला, असं करून घ्यायचं आहे. तर मी आता ते काही करत बसत नाही, टाईम भरपूर जाईल. +वरती क्लिक करायचं. टाईम बघू शकता मित्रांनो 6 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत. आपल्याला 6:30ला व्हिडिओ टाकावा लागतो. तर इथं +वरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता इथं फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक इमेज टाकायचा असा. ठीक आहे, एक इमेज टाकला, नंतर एक बीट सोडायचे, नंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, पुढचा इमेजेस टाकायचे 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, नंतर एक बीट सोडायचे, पुढच्या लेअरवरती जायचं आहे, त्यानंतर पुढचा इमेजेस जो पण आपला असेल तो 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, त्यानंतर एक बीट सोडायचे. म्हणजे एकाड एक इमेजेस आपण ॲड करून घेतले. ओके,
आता हे इमेजेस जे आहेत ते मी अशा प्रकारे प्रॉपर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केलं आणि ॲड केलं. आता एकाडेक ॲड केले. आता दुसऱ्या वेळी काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला जायचं आहे क्रोममध्ये गेल्यानंतर कुठलेही 3 फोटोज तुमचे घ्या. वरती काय सर्च करायचं आहे बघा, मी तो वरती सर्च करतो remove.bg. ठीक आहे, remove.bg सर्च करायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वेबसाईट ओपन होईल. अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण फोटोचा बॅकग्राऊंड कट करायचा आहे, समजा आता हा इमेजेस आहे ना, म्हणजे मी याचं केलेलं आहे, तर हा इमेजेस सिलेक्ट करा, डनवरती क्लिक करा आणि ॲटोमॅटिक तुमच्या फोटोचा जो आहे तो बॅकग्राऊंड कट होऊन जाईल. ओके, इथं बघू शकता अपलोडिंग झाला आणि ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड जो आहे तो कट झाला. खाली डाउनलोड करू शकता, डाउनलोड HD पण करू शकता. HDला साईनअप करावं लागते, डाउनलोडला पण आय थिंक करावं नाही लागत. ओके, अशा प्रकारे करू शकता. मी ऑलरेडी करून ठेवलेले तिन्ही फोटोचे बॅकग्राऊंड कट. तर आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला, ज्या फोटोचे बॅकग्राऊंड कट आहेत तर तो फोटो आपल्याला ॲड करायचा. सगळ्यात पहिल्यांदा इथं हा फोटो आहे, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया केलं मी, एक्स्ट्रा पार्ट कट केला आणि नंतर प्लसवरती क्लिक करून तोच बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला फोटो ॲड केला. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केलं, एक्स्ट्रा पार्ट कट केला. पुढच्या लेअरवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. आता हा इमेजेस आपल्याला डबल होतो. ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही, आपण करू दुसरं ॲडजस्ट. त्यानंतर मग मी कुठला घेतलेला आहे, तर हा घेतलेला आहे. ओके, हा इमेज ॲड करायचा आहे. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे, परत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तो PNG 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया. ओके, एक्स्ट्रा पार्ट कट, एकाडिक बीटवरती आपल्याला जायचं आहे, तर इथे यायचं आहे. परत कुठला इमेजेस आहे, तर हा आहे, 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट आणि सेम त्याच ठिकाणी आपल्याला PNG ॲड करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया, एक्स्ट्रा पार्ट कट. ओके, पण आता यात आणखीन एक ट्विस्ट आहे. बॅकग्राऊंडला जो आपण इमेज ॲड केलेला आहे त्यावरती जायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची 60 करायची. ठीक आहे, 50 करू शकता, 60 करू शकता. तर इथं मी 60 ठेवलेले. परत इथे यायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे, 60 करायचं आहे. म्हणजे बॅकग्राऊंड थोडासा डार्क दिसायला पाहिजे, का तर त्याला आपल्याला ओव्हरली इफेक्ट ॲड करायचं. ओके, तर अशा प्रकारे सेट केलं. आता मित्रांनो यावरती काय करायचं बघा, स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इथं हा एक तुम्हाला ओव्हरले दिलेला आहे मी, तर तो ॲड करून घ्यायचा आहे, इंक स्प्लिटचा. ओके, आणि याला ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे. ही लेअर 3 डॉटवरून कॉपी करायची, कॉपी लेअर केली, एकाडेक लेअरवरती पेस्ट मारत जायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे, एकाडेकवरती जायचं आहे, पेस्ट मारायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. ओके, तर या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे. तर मी बघू शकता अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आता मित्रांनो इम्पॉर्टंट सेटिंग सगळ्यात येते, तर काळजीपूर्वक बघा. प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचं आहे. हा ओव्हरले एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला मी, ॲड करायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. ओके, इथंपर्यंत झालं. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जायचं आहे, लाईटनवरती जायचं आहे आणि लिनियर डोग इफेक्ट सिलेक्ट करायचं. ओके, त्यानंतर लॉंग प्रेस करायचं याला आणि दोन्ही इमेजच्या मध्ये घ्यायचं, म्हणजे PNG आणि बॅकग्राऊंड इमेजच्या मध्ये घ्यायचं आहे. तर बघू शकता हे अशा प्रकारे दिसेल. हेच बऱ्याच लोकांना माहिती नसणार आहे, तर ज्यांनी एंडपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना समजलं. ओके, इथं पेस्ट लेअर केली, परत लॉंग प्रेस करून दोन्हीच्या मध्ये घेतलं आणि आय थिंक इथे एक आपला राहिलेला आहे, तर इथं पण आलो, पेस्ट लेअर केली आणि बरोबर लॉंग प्रेस करून दोन्हीच्या मध्ये घेतलं. ओके, बघू शकता एकदम प्रॉपर असा जबरदस्त इफेक्ट आहे आपला. आणखीन मित्रांनो इफेक्ट देताना पण काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे इथेच व्हिडिओ सोडू नका. ओके, आता हे सर्व एडिटिंग आपलं झालेलं आहे. ठीक आहे, आता बॅक यायचं आहे. आता मित्रांनो बॅक यायचं आहे आणि तुमच्या शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. सगळ्यात पहिल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट जो आहे तो कॉपी करायचा. 2 नंबरचा इफेक्ट मी कॉपी केला, व्हिडिओमध्ये यायचं आहे. जस्ट मी व्हिडिओमध्ये आलेलो आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, मी आय थिंक एडिट केलेल्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे बहुतेक. ठीक आहे, एडिट केलेल्या व्हिडिओमध्ये आलो आहे आपण. तर इथं आपण आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता हा जो 1 नंबरचा इमेजेस आहे, या 1 नंबरच्या इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुढं जायचं आहे, 3 नंबरला पेस्ट करायचं, म्हणजे एकाडिक इमेजेस जे आपण सिंगलवाले इमेजेस ॲड केलेले आहेत त्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. 2 नंबर, 3 नंबर आणि इथे एक राहिलेला आपला, तर याला एक पेस्ट. 4 इमेजेसला इफेक्ट पेस्ट केला. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये. आता मी जो ट्विस्ट म्हणलेला तो इथं आहे. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करा, 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथं आपले बॅकग्राऊंडला म्हणजे 2 इमेजेस ॲड केलेले आहेत, ठीक आहे, तर त्या 2 इमेजेसवरती यायचं आहे आपल्याला. इथं 2 इमेजेस आहेत बघू शकता, इथं यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड इमेजवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, मोशन ब्लर ऑन करायचं आहे, एक्सपोजर गामा ऑन करायचं आहे आणि नंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. ठीक आहे, नंतर वरच्या PNGला देखील हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मित्रांनो वरच्या PNGला हा इफेक्ट पेस्ट केला, बॅकग्राऊंड इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट केला, पण आता यात थोडासा बघू शकता इफेक्ट आपला एक खराब दिसून जाणार आहे. ठीक आहे, तर या तिन्हीला इफेक्ट पेस्ट केला. खराब कसा दिसणार आहे बघा,
ज्यावेळी इमेजेस खाली येतो त्यावेळी वरती आणि खाली काळी बाजू दिसते. तर बॅकग्राऊंड इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टमध्ये. वरती सर्च करायचं आहे तुम्ही टाईल्स TILES टाईल्स इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जावा. टाईल्स ऑन करा आणि मिरर ऑन करा. नंतर कॉपी इफेक्ट करायचा हा टाईल्स कॉपी केल्यानंतर जिथं जिथं बॅकग्राऊंडला इमेजेस आहे आपला त्या बॅकग्राऊंडच्या इमेजेसला फक्त पेस्ट करायचं. वरच्या इमेजेसला म्हणजे PNGवाल्या पेस्ट करायचं नाही. जर PNGला पेस्ट केला तर तुमची PNG खराब दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे वेगळी दिसणार आहे. PNGला केला तरी पण चालेल पण वेगळी दिसणार आहे. त्यामुळे नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही. बॅकग्राऊंड इमेजेसला फक्त इफेक्ट हा पेस्ट करा. व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर आपला झालेला आहे. बॅक यायचं आहे आता एक वेळेस. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. आपल्या व्हिडिओची सगळ्यात मोठी शान हे रेक्टँगल ग्लो जे 2 दिलेले आहेत दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. कॉपी लेअरवरती इथं बघू शकतो कॉपी टू लेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जस्ट स्टार्टला येऊन पेस्ट टू लेअरवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट टू लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथं एक वेळेस हाईड करतो बघू शकता. टेक्स्टमध्ये तुम्हाला ग्लो इफेक्ट ॲटोमॅटिक दिसायला चालू होईल. ठीक आहे, आणि हे बरोबर तुम्हाला जिथं आपल्या बीट आहे तिथंपर्यंतच भेटणार आहे. सो यावरती तुम्ही लोगो वगैरे ॲड करणार असाल करू शकता. आणि व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.